पंतप्रधानांनी म्हटलं आहे। राज्यातही नाताळनिमित्त प्रार्थना झाल्या। मुंबईतल्या वांद्रे इथल्या माउंट मेरी चर्च आणि माहीम चर्चमध्ये नाताळ प्रार्थना घेण्यात आल्या। योग आहे कारण आज बुधवार आहे आणि आमचे श्राईन जे आहे ते नित्य सहायक माता म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची माता तिला डेडिकेट केलेलं आहे आणि आज तिच्याकडे आणि प्रभू येशूकडे ते मध्यस्थी करण्यासाठी आलेले आहेत आणि आज जो सण जो आहे तो आनंदाचा सण आहे आणि आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या सणाद्वारे सतत आनंद निर्माण करत असतो आणि विशेष करून भरपूर लोक जे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत ते एकत्र येतात आणि ह्या सणाच्या दिवशी त्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणित करतात। नागपूरमध्येही कामठी रोडवरच्या चर्चमध्ये ख्रिस्ताचा जन्म सोहळा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। त्यानंतर ख्रिस्ती बांधवांनी नाताळनिमित्त परस्परांना शुभेच्छा दिल्या। नागपुरातल्या अनेक चर्चमध्ये आकर्षक रोषणाई आणि विविध प्रकारचे देखावेही तयार करण्यात आले आहेत। प्यारे भाई और बहनों, हम सभी इस जीवन में तीर्थयात्री है और यह तीर्थ यात्रा हम इस धरती पर पूरी करते करते हमारे जीवन में आशा हमेशा रहे, यही इस साल की प्रार्थना हम सभी करते हैं। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील आणि धीरोदत्त जीवनाचे स्मरण देतो। हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसंच 2025 या नवीन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा असं राज्यपालांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत।